मिरच्या कांदा घातलाय नाही. हो आपल्या फौजींना बनवलेलं त्यातलंच वाईट पीठ राहिलेलं. आपली बाजारात आणलेली भेळ बघा कशी एक नंबर. आता भेळ कालावली अर्धी इकडे ठुलिया आणि ही बघा बघा. हॅलो हां हां बोला की. हां 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 व्हिडिओमध्ये ना. हां 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 कुठून बोलताय मित्रांनो? कसा आहे सोप्याचा बाजार. सगळं नुसतं बघेल तिकडे बाजारात भरपूर साहित्य आहे. आता आपली बाजारातली भेळ घ्यायचे खायला. घ्या एक भेळ घ्या. आपल्या घरच्यांना भेळ घ्यायचं चाललंय बघा. सगळं मटकी बिटकी. या ठिकाणी आपले भाऊ बघा आपल्याला भेटायला आल्यात खास. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो हे तांबट बिंबट खातोय म्हणजे आता आलोय आपण बाजारला. आणि कुठल्या बाजारला आलोय तर आलोय सुक्याच्या बाजारला. या दादांच्या दुकानावरती आपण बरीच खरेदी केलेली आहे. तर आता इथून पुढे तुम्हाला मी बाजारातलं वातावरण दाखवणार आहे. चला मित्रांनो बघा ह्याच दादांकडून आपण आता खरेदी केली. जरा वाईज भेंडी बटाटा घेतल्या ते. तर बघा हे यांचं या ठिकाणी दुकान आहे. दादा ह्याच बाजारात असता का दुसरी कमीच असता तुम्ही? नाही इथं आपलं तरकारी दुकान आहे पलीकडे मंडईमध्ये. हा तिथे सगळी तरकारी फ्रेश ताजी भेटते. तुम्हाला लागेल ते सगळं भेटेल तुम्हाला. हा एकदम ताजं ना. ताजा आणि फ्रेश भेटेल. बघा मित्रांनो कसं आहे एकदम माल क्वालिटी आहे का नाही. सगळं आपलं या ठिकाणी दुकान आहे दादांचं. इथंच असताना तुम्ही तर कोणवारचा बुधवारचा ना? बुधवारचा इथं असतो. आपली तरकारी मंडई स्मारकाच्या शेजारी असते. हा चला बाजारात खरेदी करायचं चाललंय आपला अंकुश भाऊ माझं मित्रांनो. बरंच आता बरीच खरेदी केली. व्हिडिओ अपलोड होत होता त्याकरता थांबलो होता आणि व्हिडिओ अपलोड झाला. मग यांनी आपल्याला तुमच्यासाठी व्हिडिओ सोडायला नेट पण दिलं होतं. या ठिकाणी नेट घेतलं बायाचं आणि मग व्हिडिओ अपलोड केला, एक व्हिडिओ शूट केला. मित्रांनो कसा आहे सोप्याचा बाजार. सगळं नुसतं बघेल तिकडे बाजारात भरपूर साहित्य आहे. आता आपल्याला बटाटा नुसतं ढिगारात लागलाय. भरपूर पब्लिक बी आले बाजारात. आता आपण आलो इथं साहित्य खरेदी करायला. 2 किलो साखर आईने आणायला लावले, मिठाचा पुडा आणि तेलाचं 2 पुडं द्या दादा. यांचं दुकानावरून आपण खरेदी करतोय आता. हा सोयाबीन तेल द्या. मी काय नवीन आलंय काय आता? चॅम्पियन पाहिला अंबानीचं तेल आलंय मित्रांनो मार्केटमध्ये आता. ते चॅम्पियन आहे की पडेल? बरं चांगलं आहे का? कितीला आहे पुडा कसा काय? 150ला होय. बरं बघा खरेदी करतोय आपण. किती झालं दादा? 2 किलोचे पुढे 2 तेलाचे पुढे साखर 2 किलो मिठाचा एक पुडा. तर मित्रांनो दादांच्या दुकानातनं आपण गोटा बॉक्सचं एक साबण घेतले. म्हणजे सगळ्यात जुना साबण काय गोटा, सगळ्यात फेमस. मित्रांनो गोटा साबण तुम्हाला मी दाखवलं कसं असतंय ती. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. पहिल्यापासून या गोटा साबण आमच्यात तो वापरण्यातले जुना पूर्वीपासून. आता नवीन साबण मार्केटमध्ये भरपूर आले ते. गोटा साबण आपला खूप जुना का नाही दादा? होय साहित्य खरेदी केले. आता आपली बाजारातली भेळ घ्यायचे खायला. घ्या एक भेळ घ्या. अंकुश भाऊ भेळ घेतोय आपली. बाजारात आलं मित्रांनो असे भेळ घरच्यांना खायला नेलं ना एक आनंदच वेगळा असतो घरच्यांचा. या दादांच्या दुकानावरून भेळ घेतोय आपण. आपल्या घरच्यांना भेळ घ्यायचं चाललंय बघा. सगळं मटकी बिटकी भेळ घेतोय मित्रांनो. बरंच आहे बालुशेर एवढ्या बेवड्या ही सगळं. आमची पिशवी बघा फुल झाली. ही आपली पिशवी फुल भरली बाजाराने. मित्रांनो बाजारात आता खरेदी केलेली आहे आणि आता भरपूर पिशवी फुल भरली. अजून काय घ्यायला लागते का काय माहीत नाही. तर आता आपण चाललो आहे बाजारातून. वेळ घेतली आईला खाण्यासाठी आपल्या घरी. भरपूर मोठा बाजार आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे अशी खरेदी करायला. बाजारात भरपूर असं साहित्य बिहित्य टोका आवर्जून येते ते बाजार घेण्यासाठी लांबून. आता आम्ही आलोय मंचुरियन खायला मित्रांनो. वा हे अंकुश भाऊने आपलं मंचुरियन म्हणलं मंचुरियन खाऊ. काय घेतोय ती चटणी? आपल्याला टाकी चटणी. वा ही चटणी. वा हे मंचुरियन मित्रांनो पहिल्यांदाच खातोय मी तर मंचुरियन. सोप्याच्या बाजारात मित्रांनो मंचुरियन खायचं चाललंय आमचं.
आता म्हणलं बाजारात घरच्यांना खायला घेतले आपण बी खायला काय काहीतरी तर नमस्कार मित्रांनो, बाजारामध्ये आपण आलो होतो सुक्याच्या बाजारामध्ये आणि येथे आपल्याला एक दादा भेटलेला आहे. तर त्या दादांनी एक आपल्याकडे हा कागद आणलेला आहे. हा कागद तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ह्याचा असा विषय आहे, जे बी कोणी गरजू माणसं आहेत, ज्यांना कोणाला असं म्हणजे हालाकीची परिस्थिती आहे, त्यांना गरज आहे जसे घराची ह्याची, तर हे जे आहेत ना तर ज्यांची कोणाची बी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे गरजू माणसं आहेत किंवा गरजू विद्यार्थी आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे जे आपले महाराज आहेत, यांचं रामपाल महाराज म्हणून नाव आहे. तर हे मित्रांनो भरपूर लोकांना मदत करत आहेत नाही का. तर येथे आपण बसलो होतो तर ते दादा इथं लोकांना सांगत होतं. तर मित्रांनो, हे असं तुम्हाला कुठलाही रुपया द्यावा लागणार नाही का काय नाही, असं मी नाही, स्वतः दादा आपल्याला सांगते ते म्हणून मी तुम्हाला सांगते. असं नाही की मी तुमची फसवणूक करतोय मित्रांनो. त्यांनी मला जेवढी बी काय माहिती दिली मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण का तर जे बी गरजू आपलं अनाथ मुलं बिलं आहेत ना, त्यांना याची काळाची गरज आहे. तर मित्रांनो, याच्यावरती काय लिहिलंय, अन्नपूर्ण मोहीम. तर गरीब व गरजू लोकांना अन्न, कपडे, आवश्यक वस्तूंची मदत करत आहेत. हे कोणाला घर नसेल तर घर बांधून देत आहेत. तर मित्रांनो, हे जे आहे मी कुठलं प्रमोशन करत नाही, मी आतापर्यंत कोणाचंही प्रमोशन केलं नाही. हे गरजू जी कोणी आपली लोक आहेत, जे गोरगरिबांपर्यंत माहिती जात नाही, त्यांच्यापर्यंत हे पाठवण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण का आपल्या इथली भरपूर गरीब लोक आहेत, भरपूर जणांना गरज आहे, पण त्यांना ती मदत मिळत नाही. यामुळं भरपूर लोक अनाथ आहेत किंवा लहान मुलं अनाथ आहेत. त्यांच्यासाठी ही एकदम चांगली मोहीम आहे. तुम्ही बघून घ्या, त्यावेळेला सगळा पत्ता येता आणि आधी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला ह्याच्यात चांगलं वाटलं तरच तुम्ही इथं आपलं ही करा, इंटरेस्ट घ्या मित्रांनो. तसं काय आपलं नाही, मी फक्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माझा हेतू हाच आहे की तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी मदत मिळू दे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं सर आहेत. तर स्वतः सर सुद्धा हे आपलं त्यांचं जे आहे प्रचार करत आहेत नाही का, आपल्या इकडच्या गरजू लोकांपर्यंत माहिती देण्याचे प्रयत्न करत आहेत. कारण का आपल्या इकडल्या गोरगरिबांना हे भेटलं पाहिजे अनुदान. त्याकरता सर का हो आता किती दिवसापासून तुम्ही हे करताय? हा, तर तुम्ही बी या मदतीचा लाभ घ्या. मी तुम्हाला अजून बी त्यातली डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करेन. कोण आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचे आमचे सर्वांचे लाडके फौजी आपल्या मामी. बरे बरे लय बोंगाट आलेला दिसत आहे. हा, तुमचं बरं आहे ना? बघा आपलं फौजी सुट्टीला आले रे आता. मग कसं काय, बरं आहे ना तुम्ही? तुमचं काय चाललं? आमचं बी बरं चाललंय. या ठिकाणी आपले भाऊ बघा आपल्याला भेटायला आल्यात खास या घरात आपल्या. मित्रांनो, आपलं फौजी बघा या ठिकाणी बसल्यात आहे. आपली आई बी मस्तपैकी जेवण आता करायचं चाललंय फौजींना. आपल्या मामी आम्ही काय करत होतो, वा भजी चालल्यात आहे. भजी आपली काकी मस्तपैकी भजी बनवते या ठिकाणी. जॉल बिल चांगला लावलाय. या ठिकाणी आपलं आता जेवण बी करायचे फौजींना. स्वयंपाक आवरलाय आईनी. 6 दिवसाची सुट्टी घेऊन आले ते मित्रांनो आपल्या गाठीला. गाठभेट घ्यायला आपली आईची, माझी, आपल्या इकडच्या सगळ्या फॅमिलीची. या ठिकाणी मस्तपैकी भजी चालल्यात आहे तळायची. बघा कसं झालंय जेवण? एक नंबर आले. नक्की का? हा, तर चांगलं झालंय का? श्रावणमुळे आम्ही येतात. हा, श्रावणमुळं भजी आणि हे आपलं नाही तर आता मस्त बेत केला असता आपल्या वाड्यावरती. चांगलं झालंय ना? एक नंबर झाले. हा बघा आपली आई बसले या ठिकाणी. काकी बनवते भजी. मस्तपैकी आपली भजी तळायचं चाललंय मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो, आजचं आपलं जेवणाचं ताट बघा काय आहे. या ठिकाणी श्रीखंड, पापड, चपाती, इकडं भजी. हवा सगळं आपलं जेवण करते ते फौजी. आता कुठे आहे ड्युटी? गुजरातला ड्युटी आहे मित्रांनो. आपलं फौजी नेहमीमध्ये येत. तिकडं आहे का वातावरण चांगलं? जेवाय बिवाय काय?
जेवण व्यवस्थित एकदम व्यवस्थित आहे ना. आता कधी जाणार? शनिवारी निघतो. हा शनिवारी निघायची. बाबाची बिजी काढते ते मस्तपैकी. आपली मेंढरं सुद्धा आली आपल्या फौजींची आणि दादांची सुद्धा गाठभेट झाली आपली आई या ठिकाणी. आणि हो का आता आपलं फौजी चाललेलं आहेत. आता ह्यांना भरपूर लांब जायचे. चला बाय बाय. बॅग बघा कशी आहे, मिलिटरी मॅन. फौजी चाललेले आहेत. सावकाश जा बर का. हा व्यवस्थित आम्ही काळजी घ्या. चला हा आम्ही घेतो काळजी घ्या. व्यवस्थित हे पुढे आपलं फौजी चाललेलं आहेत आता. नाही आता इकडून आंबळे नाही जाऊ का. हा चला या म्हणते तिथे या. चला चला हा हा चला हा. आपल्या आई दादा हे आपली मेंढरो. मित्रांनो हे दिसतंय का काय, हे आपल्या पगोने आणलेले आहेत भिंगरे. मित्रांनो हे याच्यात खायला बी होतं. तर ही भिंगरे आता आमचं कॉम्पिटिशन लागलंय कोणाची जास्त वरती जाते. तर या ठिकाणी आपले पगोबाई काय खाते तू? अगो बाया बाया बघा किती मांडाळा भात खाते. पगो ही भिंगरी कोणाची आहे आणि केवढ्याला घेतली? हा आता आपल्या भाऊंना द्यायचे उडवायला. दरा हा आता बघा. ओय 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 हो का हो का हो का. मित्रांनो लय लांब भाऊ भिंगरी लावते ते राव. हे आता भाऊंनी भिंगरी लय लांब लावलेली हो का. हे असं हेलिकॉप्टरच्या पंख्यासारखी फाड 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 फाड. आपल्या आईचा आता सुद्धा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे बघा. आपली आई आता काय करते स्वयंपाक आहे? हा भजी काढते अजून वाईच. मग अशी भजी बनवली आता राहिलेल्या पिठाची आई वाईच भजी बनवते बघा. सगळा अंधार आहे मित्रांनो. आईने बॅटरी लावली बघा. एका हातात बॅटरी आणि एका हाताने स्वयंपाक. दिसा नाही नाही दिसा नाही मित्रांनो. तो का आपली आई आता तसेच अंधारात स्वयंपाक करते. या ठिकाणी लाईट वेट बी नाही एवढी आपल्याला बघा. मस्तपैकी आपल्या आईची आता भजी काढून घेते व्हायच. मिरच्या कांदा घातलाय नाही हो. आपल्या फौजींना बनवलेलं त्यातलंच व्हायचं पीठ राहिलेलं. अजून व्हायचं आता राहिलंय पीठ तर म्हणली भजीच काढते. मस्तपैकी भजी काढायचं चालले. पाऊस येतोय मित्रांनो मधून अधून पाळ्या काय काय. आज दिवसभर चांगले 2-3 फळे येऊन गेल्या. पावसाची काय गॅरंटी नाही मित्रांनो. आता तर आईने सगळंच टाकले आहे. अशी कशी भजी कांदाच निसताय दिसते भारी लागते. हो कांद्याची भजी मस्त लागते. मला आवडते ती काय असते बघ कडक कडक लय भारी कुरकुरीत. हा कुरकुरीत भजी तयार करते आई या भजी ठिकाणी. आवडते मला मग आणि कडक कडक भजी आवडतात दादाला. आपली बाजारात ना आणलेली भेळ भाव कशी एक नंबर. आता भेळ का लावली अर्धी इकडे ठुली या. आणि ही बघा बघा एक नंबर अशी भेळ आणली बाजारातनं खास आपल्या आईला. पण आईचं चाललाय स्वयंपाक. आई कधी भेळ खाणार तू? स्वयंपाक झाले. हा ही मी वाईट खाऊन आईला ध्यानात ठेवणार आहे. का लावली सगळ्यांसाठी भेळ हो का. एक नंबर आहे का नाही भेळ. आत्ता आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबर ताईंचा फोन आलता. म्हणजे आपल्या दादांच्या फोनवरती आलता. तर आता त्यांच्यासोबत मी बातचीत करणार आहे. काय करतोय काय म्हणते ते तुम्हाला ऐकावतो स्वतः. व्हिडिओला नेमका काय प्रतिसाद असतो ते तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. आता दादा फोन लावते ते थोड्या वेळातच. आजी ताई नाही. हॅलो फोन लावलेला. हॅलो हा हा बोला की. हा 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 व्हिडिओ मध्ये ना. हा 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 कुठून बोलताय? हा 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 काय चाललंय? हा झालंय आता टार्गेट केलंय. कमेंट करत जा व्हिडिओला आपल्या प्रत्येक म्हणजे 1000 कमेंट झाल्या ना मी भेटा येईल तुम्हाला. हा 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 नाही असू द्या की त्याला काय तवा. हा हा हाय ना हाय 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 हा नाही नक्की या आमच्या घरी या चहा पाणी प्यायला या. हा हा मग काय कसं व्हिडिओ कसं असतात आपलं. आवडतं ना गावाकडचं वातावरण. खूप सुंदर हा
हा हा हा हाय ना हा आहेत ना. बाकी जेवण बिवण झालं? हा 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 मग काय सगळ्यांना रिप्लाय देतो मी. नाही आपलं कमेंट वाचतो ना सगळ्यांचं. आता तुमचं काय म्हणणं आहे ते बघायला लागतं ना. हा मग काय आपलं जेवण बिवण तर कधीच झालं ते तुम्ही पाहिलं असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी भरपूर काय माहिती दिली आणि ज्यांचं मी कमेंटमध्ये नाव घेतलं होतं ना त्यांचा खास आपल्यासाठी आपल्याला फोन आलता आणि त्या ताईंनी आपल्याला सांगितले मी टार्गेट पूर्ण करणार म्हणजे करणार आणि तुम्ही बी काय मागं राहू नका. तुम्ही बी टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करा. जो कोणी पहिला विनर होईल त्याला तर आपण नक्की भेटणार म्हणजे भेटणार मित्रांनो. आपला शब्द म्हणजे शब्द असतो. ब्लॉग आवडला असेल तर राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.